रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. पंढरी ऐसे तिन्ही ताळी, क्षेत्र नाही भूमंडळी. दुरुनी देखता कळस, होय अहंकाराचा नाश. होता संतांची या भेटी, जन्म मरणा पडे तुटी. नमस्कार. बोला पंढरीकर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काल आपण समर्थ रामदासांचा अभंग बघितला. आजही समर्थ रामदासांचाच अभंग आहे, जरा वेगळा दृष्टिकोन आहे आणि छान आहे. आता जो अभंग तुम्ही ऐकलात, पंढरी ऐसे तिन्ही ताळी, क्षेत्र नाही भूमंडळी. पंढरी ऐसे तिन्ही ताळी, क्षेत्र नाही भूमंडळी. दुरुनी देखता कळस, दुरुनी देखता कळस, होय अहंकाराचा नाश. दुरुनी देखता कळस, होय अहंकाराचा नाश. होता संतांच्या भेटी, होता संतांच्या भेटी, जन्म मरणा पडे तुटी. काय आहे पहिला चरण? पंढरी ऐसे तिन्ही ताळी. आता ताळी हा जो शब्द आहे ना, तो काही टाळी म्हणून नाही आहे या ठिकाणी. टाळी याच्यामध्ये तुम्ही मराठी शब्द ऐकलेला आहे की आम्ही पडताळून बघतो, आम्ही चेक करून बघतो. मग चेक करण्यासाठी आपण काय म्हणतो, मग मी पडताळून पाहिलं. हे जे पडताळी मधला जो ताळी आहे ना, तो या ठिकाणी आहे. म्हणून तिन्ही लोकांमध्ये पंढरी ऐसे तिन्ही ताळी. तिन्ही ताळी म्हणजे तिन्ही, स्वर्गलोक घ्या, भूलोक घ्या, नरक घ्या, त्रिलोकामध्ये पडताळून बघितल्यानंतर काय कळलं? तर असं कळलं की क्षेत्र नाही भूमंडळी. कसं? पंढरीसारखं क्षेत्र या भूमंडळामध्ये नाही. हे भूमंडळामध्ये हे 3 लोक आहेत आणि त्रिलोकामध्ये असं क्षेत्र उपलब्ध नाही. असं कोण म्हणतंय? असं सज्जनगडावरनं समर्थ रामदास सांगतात. आणि समर्थ रामदासांचं हे जे म्हणणं आहे ते भारतीय भक्ती मार्गातली व्यापकता सांगतं. डेमोक्रेसी इन गव्हर्नन्स म्हणजे शासकीय लोकशाही, आणि डेमोक्रेसी इन फेथ म्हणजे श्रद्धेतली लोकशाही. या संपूर्ण भूतलावरती एकच ठिकाण आहे जिथे श्रद्धेतली लोकशाही उपलब्ध आहे. तो देश आहे आमचा भारत, हिंदुस्थान. हा एकच देश अशी संस्कृती घेऊन जगतो या पृथ्वीतलावरती जिथे डेमोक्रेसी इन फेथ आहे. आणि डेमोक्रेसी इन फेथ असल्यामुळे, श्रद्धेमधली लोकशाही असल्यामुळे, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, हे तर बाहेरून आलेले धर्म आहेत. हे काय भारतात जन्मलेले नव्हेत. परंतु बौद्ध धर्म घ्या, शीख धर्म घ्या, जैन धर्म घ्या, हे सगळे जे धर्म आहेत ते भारतातच जन्माला आलेले आहेत. आणि त्याचं मूळ कुठे ना कुठे जाऊन शेवटी तुम्हाला सनातन धर्मापाशी दिसतं. याचं कारण असं आहे की सनातन धर्माला संस्थापक नाही आहे. सनातन धर्माला एक पुस्तक नाही आहे कायमस्वरूपी. आणि त्यामुळे पुढच्या विधींच्या माध्यमातून, पद्धतींच्या माध्यमातून पुन्हा या सनातन वटवृक्षाला ज्या पारंब्या फुटलेल्या आहेत, त्या पारंब्याही इतक्या मोठ्या झाल्यात की काही वेळेला असं वाटतं की ही पारंबी इतकी मोठी झाली की हा मूळ वृक्ष आहे की काय, असंही वाटायला लागतं. परंतु त्यात हे 2 धर्म बसत नाहीत, ख्रिश्चन आणि इस्लाम. पण तरीसुद्धा त्यांच्या श्रद्धेला भारतीय श्रद्धेने कधी नाकारलं नाही. उलट भारतीय श्रद्धा करोडो रुपयाचं दान देते दर्ग्यावरती जाऊन. आज ज्या अजमेर दर्गा घ्या किंवा मोठे दर्गे घ्या भारतातले, स्थळं कोणाची आहेत? ती इस्लामची आहेत. पण त्या इस्लामच्या तिथे जाऊन काय दिलं जातं? तर दान दिलं जातं. पण ते दान ते कशासाठी वापरतात, इथे आता प्रश्न येऊन थांबला. परंतु भक्तीचा मुद्दा पाहिला तर अशी लोकशाही, श्रद्धेतली लोकशाही अन्य देशांमध्ये दिसत नाही. म्हणून तुम्ही आम्ही आज एकत्र यायला पाहिजे सद्गुण जपण्यासाठी, सांगण्यासाठी. हा सद्गुण कोणता सद्गुण आहे? तर श्रद्धेतली लोकशाही आहे.
आणि म्हणून हा मुद्दा येतो की पंढरी असे तिन्ही ताळी क्षेत्र नाही भूमंडळी देखता दुरुनी कळस होय अहंकाराचा नाश. तो तुमचा आमचा अहंकाराचा नाश होण्याची प्रक्रिया काही ना काही निमित्ताने सुरू आहे. आषाढी एकादशीची वारी हा अहंकाराचा नाशच आहे. सगळेच एकमेकांना माऊली माऊली म्हणत पुढे चाललेले आहेत. आणि मग हा मुद्दा येतो की असं सगळं आहे आमच्या इथे, मग तरीसुद्धा आज हे असे सामाजिक आणि धार्मिक प्रश्न का निर्माण होत आहेत? ह्याचं कारण या मातीमध्ये जन्मलेली जी श्रद्धेची उपवनं आहेत, ती श्रद्धेची उपवनं चला कल्पतरूंचे आरव असं माऊली म्हणतात पसायदानामध्ये. ती जी उपवनं आहेत त्या उपवनांमध्ये लोकशाहीच्या ह्या फांद्या पसरलेल्या आहेत, ज्या फांद्यांना दुसऱ्या झाडाच्या फांद्यांचा राग येत नाही. परंतु असं अन्य ठिकाणी घडत नाही. आपल्या इथे धर्मप्रसार ही संकल्पना आपल्या इथे नाही. आपल्या इथे श्रद्धेचा प्रचार आहे, पण धर्माचा प्रचार नाही, विधींचा प्रचार नाही. आणि पद्धती बदलली म्हणून एकमेकांपासून आम्ही वेगळे होत नाही. म्हणून प्रामुख्याने या वारीमध्ये जेव्हा बघतो 18 पगड जातीची मंडळी एकत्र येतात, सगळी एकमेकांना माऊली माऊली म्हणत हिंडत असतात. बरं, हे कोणामुळे रुजलं? तर हे रुजलं संतांमुळे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सगळेच संत घ्या. संत चोखामेळा महाराज घ्या, संत जनाबाई घ्या, संत नामदेव घ्या, संत एकनाथ घ्या, सगळ्याच संतांनी या पद्धतीनं समाज शुद्धीकरणाचं काम केलेलं आढळतं. शुद्धी कसली आहे? मनामध्ये असलेला जो अहंकार आहे त्याचा नाश करण्याची प्रक्रिया. आणि ज्या क्षणाला तो नाश होतो त्या क्षणाला जन्मा मरणा पडे तुटी असा जो चरण या अभंगामध्ये आहे तो महत्त्वाचा आहे. आणि ते कधी घडतंय? होता संतांच्या भेटी. आणि त्यामुळे संतांचा हा जो अलौकिक श्रद्धेचा आम्हाला दिलेला वारसा आहे, तो वारसा आम्हाला टिकवायचा आहे. हे आता जे काम चालू आहे ते काम तेच आहे. या यूट्यूबवरती अशा पद्धतीनं तुमच्याशी मी संवाद साधतो आहे, ज्यात कोणाबद्दल द्वेष नाही, पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की सद्गुणाचं रक्षणही त्यातला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे सद्गुणाचा अतिरेक करून चालणार नाही. आणि म्हणून मी कालच्या भागामध्ये जे म्हटलं ना की विनाकारण आक्रमण करणं ही हिंसा आहे, पण तसं आक्रमण झालं तर त्याच तोडीचा किंवा त्याच्यापेक्षाही उत्तम दर्जाचा प्रतिकार करणं हे निसर्ग धर्माला धरून आहे. मनुष्य प्राणी आहोत शेवटी आपण, त्यामुळे प्राण्याचा जो निसर्ग धर्म आहे स्वसंरक्षणाचा तो करायला लागेल ना. तो न करून कसं चालेल? नाही तर पृथ्वीवरनं सद्गुणच नाहीसा होईल जर आम्ही ठरवलंच अहिंसेच्या अतिरेकापुढे स्वतःला मारून घेणं. कलकत्त्याच्या दंगलीमध्ये महात्म्यांनी दिलेले सल्ले होते ते हेच होते, पण ते करून चालणार नाही ना. आणि म्हणून मग शिवसेना प्रमुखांचा किस्सा जो मी काल सांगितला तो वारकरी हवाच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण जर तशी परिस्थिती आली तर तो वारकरी पण लागणार आहे, कारण सद्गुण टिकवायचा आहे. म्हणून कुठचा सद्गुण आहे? तो हा आहे, होता संतांच्या भेटी जन्ममरणा पडे तुटी. इतकं समृद्ध मनाने शांत मनाने काळ देहासे आला खाऊ आम्ही आनंद नाचू गाऊ या भूमिकेमध्ये जाऊन आम्हाला जन्ममरणा पडे तुटी ही संकल्पना मान्य करता आली पाहिजे. ती मान्य करता येण्यासाठी म्हणून ही वारी आहे. आणि म्हणून वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी, हीच परिस्थिती आहे. पण संकट निवारी म्हणजे परमेश्वर प्रत्यक्ष येणार का? नाही. परमेश्वर अपेक्षा करतो की हे तुमच्याकडनंच करायची गोष्ट आहे. तुम्ही तयार राहा, मी तुमच्या शरीराच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि काम करतो. आणि म्हणून विश्वरूप दर्शनाची जी कल्पना आहे ना ती हीच आहे की परमेश्वराला पृथ्वीवरती येण्यासाठी तुमची माझी शरीरं श्रद्धापूर्ण आणि अहंकार विहीन ठेवावी लागतील, तर या गोष्टी घडू शकतात. अन्यथा आम्हाला सुर आणि असुरमध्ये असुरांचा नाश करणं हे सुरांचं कर्तव्य आहेच, सुरांची जबाबदारी आहे आणि सुरांकडेच ते कर्तृत्व आहे. तेव्हा आम्ही जेव्हा अत्यंत श्रद्धाभाव पद्धतीनं या रचनेकडे बघतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की समर्थ रामदासांनी हा जो
अभंग रचलाय किंवा कालचा जो अभंग मी आपल्यासमोर मांडला, दोन्ही ठिकाणी भेद नाही आहे. तेव्हा आधी आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो का, आणि तसं एकत्र आलं तर काम होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुण्यातील MIT या संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड श्रोते हो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण ह्या वर्षीसुद्धा वाखरीच्या तळावर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून कुस्तीच्या स्पर्धा होतात आणि वारकऱ्यांच्या कुस्त्या होऊन त्यांना भरघोस बक्षिसं दिली जातात. तुम्ही कधी पाहिलेत वारकरी लंगोट कसून कुस्त्या करताना? 90-95 वर्षाचे वारकरी आखाड्यात कुस्त्या खेळतात. वाखरीला MITने जी तिथे शाळा बांधलेली आणि प्रांगण केलेलं आहे खास वाखरी तळासाठी म्हणून, विठ्ठल सागर तलाव, रुक्मिणी सागर तलाव बांधलेला आहे. वारकऱ्यांना आंघोळ करून पुन्हा ताजतवानं होऊन तुळशी वृंदावनं लावलेली आहेत. जर तुळशी जरा कोमेजल्या असतील तिथपर्यंत येईस्तोवर तर कधीतरी एकदा भेट द्या वाखरीच्या तळाला MITने बांधलेल्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो. पण धर्म काय स्पर्धेचं टायटल? समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा. समर्थ हा शब्द घेऊन वारकऱ्यांची कुस्ती स्पर्धा आहे. कुठेतरी एक यावं लागणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदासाने एकत्र यावं लागेल. माऊली सुद्धा रडते. माऊली म्हणते, जो जे वांछिलं तो ते लावाचा अर्थ वेगळाच घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, का इंद्रायणीनं ऊर भरून गाथावरती आणली. आणि समर्थ रामदास म्हणतात की राजकीय संत म्हणून मला भक्ती मार्गातून बाहेर काढले. आता सज्जनगडाचे तट शाबूत आहेत. आता सज्जनगडाचे तट शाबूत आहेत, पण गडावर सज्जनांचे तट पडले. ही दुफळी ही जायला लागेल ना एक होण्यासाठी. का? अहंकार आहे म्हणून आहे ती. अहंकार करायचा असेल तर होता संतांच्या भेटी, जन्ममरणा पडे तुटी, दुरून देखता कळस होय अहंकाराचा नाश. बस तेवढाच व्हायला हवा आहे ही त्या विठ्ठलचरणी प्रार्थना. पुन्हा भेटू उद्या पहाटे 5 वाजता दुसऱ्या ऑगस्टला. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.